लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकर यांना यावर्षीचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कारानं गौरवण्यात आलाय। यावेळी नानांनी पुरस्कारासोबतच टोलेबाजी देखील केली। शुक्रवारी मुंबईतील एनसीपीएच्या सभागृहात हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। या सोहळ्याला मान्यवरांसह आयएएस, आयपीएस अधिकारी आणि राजकारणातील धुरंधर देखील उपस्थित होते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं। पुरस्कार हा एक पूर्णविराम असतो तुम्ही मागे केलेल्या भूमिकेचा। गाढवा त्याच्यात अडकून बसून पुढे जा नाही तर आपण त्या कौतुकामध्ये अडकून बसतो आणि मग तिथेच अडकून पडल्यानंतर पुढचं काही करता येत नाही। अर्थात महेश मांजरेकर याला मी सगळं श्रेय देईन आणि ते करायला मिळालं तर काय पाहिजे। साधारणतः मी पारितोषिक वितरणाला जात नाही, कारण याच्यापेक्षा मोठं पारितोषिक आता माझ्या नशिबात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं काम। पराकोटीचं समाधान आणि दुःख एकाच वेळी काय असतं ते तिथे अनुभवायला मिळतंय। विचित्र पद्धतीनं ही मंडळी जगतायत, कशी जगतायत तुम्हाला तिथं येऊन पाहावं लागेल। आपल्या नशिबानं इतका संवेदनशील मुख्यमंत्री आपल्याला मिळाले। तोंड देखील बोलत नाही, मी मनापासून सांगतो। एखादी गोष्ट मला नाही पटली तर मी फोन करून सांगतो त्याला की नाही हे काही बरोबर वाटत नाही। या तुमच्या यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही झुक्त मार्ग दिलेला आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद। एक 2-3 महिन्याचा काळ थोडासा जास्त संवेदनाक्षम आहे। पाणी तर नाहीच आहे, पण पीक नाही आहे। दोन्ही खरीप रब्बी दोन्ही गेलेलं आहे। यावेळी मला थोडीशी दारू जवळ करावीशी वाटते, कारण काय होतं की मला हे दुःख निदान तात्पुरतं विसरायला ते उपयोगी पडते। तर पुढची जर का 2 किंवा 3 महिन्यासाठी मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात दारूबंदी करता आली तर जरा बघा।